नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पुणे मंडळासाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसच्या काही सदनिका अवेलेबल झालेल्या आहेत. त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, पण स्कीम अजून लाईव्ह अवेलेबल झालेल्या नाहीत. त्या लाईव्ह कधी येणार आहेत आणि कोण अप्लाय करू शकतं, काय अटी शर्ती आहेत, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया. पुणे मंडळासाठी जर आपल्याला किंवा कोणत्याही मंडळासाठी जर तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसची लॉटरी साठी ॲप्लिकेशन करायचं असेल, तर त्याच्यासाठी bookmyhome.mada.gov.in ही वेबसाईट आहे. जे रेग्युलर लॉटरीसाठी वेगळी वेबसाईट आहे housing.mada, आणि जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह आहे त्यासाठी बुक माय होम ही वेबसाईट आहे. आता पहिलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. ऑलरेडी जर तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल, प्रोफाईल क्रिएट असेल या वेबसाईटवर, तर ती तुम्हाला चेक करायची आहे. तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरीफाईड रेडी आहेत का? जर नसेल तर तुम्हाला पहिले स्टेप आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता कोणत्याही स्कीमसाठी. तर पहिलं तर आहे रजिस्ट्रेशन करा ह्या वेबसाईटवर. त्याच्यासाठी जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आहे. माडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह लॉटरी रजिस्ट्रेशनची प्रोसेस, किंवा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, किंवा या वेबसाईटवर युजर गाईडमध्ये तुम्हाला बुकलेट किंवा हेल्प फाईल, ह्या 2 फाईल आहे. यामध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप गाईड आहे. त्यानुसार सुद्धा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करू शकता. सिंपल आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये. तर रजिस्ट्रेशन करून ठेवा, जेणेकरून ही स्कीम जी आहेत फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, म्हणजे जो प्रथम ॲप्लिकेशन करणार आहे किंवा जो प्रथम पेमेंट भरणार आहे विथ ॲप्लिकेशन, तर त्याला ते फ्लॅट अलॉट होणार आहे. ओके. तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुमची प्रोफाईल रेडी असणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं स्कीम, ती लाईव्ह येणार आहे 4 मे 2026 रोजी 11:30 वाजता. तुम्हाला त्या जर बघायच्या असेल तर त्या स्कीम व्ह्यू लाईव्ह स्कीममध्ये तुम्हाला येणार आहे. या ठिकाणी पुणे मंडळाचं जे आहे बोर्ड आहे, त्यामध्ये ऑलरेडी जुन्या काही स्कीम आहे. या ठिकाणी त्या स्कीम अवेलेबल होतील 4 मेला. ओके. तोपर्यंत तुमचं प्रोफाईल रेडी असणं गरजेचं आहे. सिंपल प्रोसेस आहे. अगदी काही मिनिटामध्ये प्रोफाईल क्रिएट होऊन जाईल. व्हेरिफिकेशन झालं, ई साईन झालं की तुमची प्रोफाईल रेडी. जस्ट तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, एम डी अमाऊंट भरायची आहे. ओके. तर महत्त्वाचं आहे की व्हिडिओ आज बनवण्याचं कारण जे की ह्या स्कीमसाठीच्या काही अटी शर्ती आहेत, किंवा कोण अप्लाय करू शकतं. महत्त्वाचं म्हणजे ह्या स्कीमला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये, स्पेशल रिझर्वेशन नाहीये. इन्कम ग्रुपसाठीचं रिझर्वेशन आहे. म्हणजे इन्कम ग्रुपनुसार तुम्ही अप्लाय करू शकता. LIG, आता महत्त्वाचं तर LIG ग्रुपसाठीच आहे. पिंपरी चिंचवड किंवा पुणे महानगरपालिका आणि EWS साठी काही स्कीम आहेत. आता EWS वाला दोन्ही स्कीमसाठी अप्लाय करू शकतो. त्याच्या उत्पन्नाचा डिटेल सुद्धा तुम्हाला युजर गाईडमध्ये बघायला भेटणार आहे की LIG मध्ये कोण येतं आणि EWS मध्ये कोण येतं. साधारणतः 6 लाख रुपये आणि 9 लाख रुपये असा जो EWS असेल तर त्याला 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न, आणि LIG साठी 9 लाख रुपये पर्यंत उत्पन्न. तर त्या उत्पन्न गटातले व्यक्ती ऍप्लिकेशन करू शकतात. आपल्याला बघायचं आहे की तुम्हाला ऍप्लिकेशन केल्यानंतर EMD अमाऊंट भरल्यानंतरही प्रशासकीय शुल्क भरायचं आहे, जे की म्हाडा ठरवणार आहे. ते 10% असेल किंवा मिनिमम 10% तरी असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त कमी असू शकतं. तर त्याची तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे. जर तुम्ही अप्लाय करत असाल तर एखाद्या स्कीमसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तर त्याच्या स्कीमसाठी किती त्याची अमाऊंट आहे, आणि तुम्हाला 10% अमाऊंट जरी भरायला लावलं म्हाडाने 48 तासाच्या आत, तर ते किती होते आणि ते तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. ओके. तर महत्त्वाचे आहेत की स्कीमच्या डिटेल्स आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक स्कीमबद्दल आपण डिटेल माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वसाधारण सूचना जर बघितलं तर अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे आदिवासी म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 20 वर्ष किंवा 15 वर्षाचा तो रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्रातला. तुमचं जे काही सगळं प्रोसेस होणार आहे ते ईमेल, SMS व संकेतस्थळावर अपडेट करण्यात येणार आहे. ही जी प्रक्रिया आहे पूर्णपणे ऑनलाईन आहे. ऑफलाईन कुठलंच प्रोसेस होणार नाही. जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन आहे किंवा म्हाडाकडून जो काही रिस्पॉन्स येणार आहे तो सगळा ऑनलाईन मेलद्वारे किंवा तुमच्या प्रोफाईलवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर तो डिटेल्स येणार आहे. ओके. देकारपत्र निर्गमित झाल्यानंतर परतावा मागितल्यास म्हाडाच्या निर्गमन, म्हणजे तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर आलं आणि त्यानंतर जर तुम्ही ते कॅन्सल केलं, तर तुमचा जो काही परतावा आहे त्याला शक्यतो 1% रक्कम जी आहे तुम्ही EMD अमाऊंट भरलेली ती तुमची कपात होऊन येणार आहे. ओके. कोणत्या योजनेतील सदनिकांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्य अधिकारी आणि पुणे मंडळाला त्यांनी राखून ठेवलेला आहे. ह्या ज्या स्कीममध्ये सदनिका दिलेल्या आहेत त्यातले सदनिकांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे.
की त्यांनी राखीव ठेवलेला आहे. नोंदणी जर तुम्ही ऑलरेडी केलेली असेल तर तोच युजर आयडी वापरून जस्ट तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. फक्त प्रोफाईल चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही नवीन युजर असाल तर नवीन रजिस्ट्रेशन करून युजर आयडी पासवर्ड तयार ठेवा आणि तो व्यवस्थित सेव्ह करून ठेवा, जेणेकरून नंतरचं जे काही कम्युनिकेशन आहे किंवा म्हाडाकडून जो रिस्पॉन्स येणार आहे तोही त्यावरच असणार आहे. ओके. जे तुम्ही अनामत रक्कम भरणार आहात EMD अमाउंट, तर त्या ठिकाणी स्वतःचा बँकेचं डिटेल्स द्यायचे आहे किंवा बँक खात्यावरचं जो परतावा येणार आहे, नंतर जर तुम्हाला अलॉट झाला नाही तर तो त्याच खात्यावर येणार आहे. त्याचं डिटेल्स तुम्ही काळजीपूर्वक नमूद करा. लाभार्थ्यांना जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस असेल किंवा स्टॅम्प ड्युटी असेल किंवा GST असेल, ह्या सगळ्या गोष्टी नंतर नियमानुसार भरायच्या आहेत. या योजनेतील आलेला कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा सुद्धा अधिकार त्यांनी रिझर्व्ह केलेला आहे. कोणतंही कारण न देता कोणताही अर्ज ते रिजेक्ट करू शकतात. जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना काही नवीन सूचना असेल, जर समजा काही अपडेट असेल तर ते सगळं ऑनलाईनच येणार आहे युजर गाईडमध्ये, जे की तुम्हाला या ठिकाणी युजर गाईड आहे किंवा होमच्या इथे पण युजर गाईड आहे. या ठिकाणी रेग्युलर ते म्हाडाकडून अपडेट येत राहणार आहे, जे काही नवीन अपडेट असेल ते. या सदनिका विक्री अभावी रिक्त असल्यामुळे प्रलंबित म्हणजे या विक्री न झालेल्या आहेत, पेंडिंग सदनिका आहेत. तर ह्याचं जर काही मेंटेनन्स बाकी असेल किंवा जे PMCचं प्रॉपर्टी टॅक्स आहे, मालमत्ता कर आहे, तो जर बाकी असेल तो सुद्धा त्या व्यक्तीला अदा करायचा आहे, ज्याला अलॉट होणार आहे. या यशस्वी लाभार्थ्यांनीच येथे स्थापन होणाऱ्या म्हणजे जे काही सोसायटी फॉर्म होणार आहे तिथला सभासद होणे बंधनकारक आहे. आणि अनामत रक्कमेला कुठलेही व्याज दिले जाणार नाही. वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल जे आहे ते 2018 नंतरचं आवश्यक आहे, ज्यावर बारकोड असायला पाहिजे. ओके. आणि सर्व कम्युनिकेशन ऑलरेडी आपण बघितलं की ईमेल, SMS किंवा ऑनलाईन जे तुमचे लॉगिन आहे तिथेच होणार आहे. तर त्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवा. ओके. त्या हेल्पलाईनमध्ये डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही डिटेलमध्ये चेक करा किंवा आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अनामत रकमेचा भरणा करून सदनिकेची निवड केल्यानंतर पुढील 48 तासाच्या आत प्रशासकीय शुल्क भरणा करणे अनिवार्य आहे, अथवा निवड केलेल्या सदनिकेवरील हक्क आपोआप संपुष्टात येईल. तर अनामत रक्कम भरल्यानंतर जे म्हाडा तुम्हाला 10%, 20% जे काही असेल ते प्रशासकीय शुल्क भरण्यास सांगणार आहे, ते तुम्हाला 48 तासाच्या आत भरणं बंधनकारक आहे. ओके. वरील अटी शर्ती सोडून जर बाकी काही असेल तो जे नियमावली आहे म्हाडाचे त्याच्या अंतर्गत वेळोवेळी जर काही बदल होणार असेल तर ते सगळे त्याला अप्लाय होणार आहे. जर तुम्ही एकारपत्र अलॉट झाल्यानंतर, तुम्हाला फ्लॅट अलॉट झाल्यानंतर जर तुम्ही नको असेल, तुम्ही अनामत रक्कम रिटर्न मागणार असाल तर त्याच्यात 1% जो आहे ते कपात होणार आहे आणि बाकीची अमाऊंट तुम्हाला विना परतावा रिटर्न केलेली जाणार आहे. ओके. तर या डिटेल्स आहे, बेसिक डिटेल्स आहे. याच्या इन डिटेल जर तुम्हाला डिटेल प्रोसेस बघायची असेल तर युजर गाईडमध्ये आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. महत्त्वाचं आहे की उत्पन्नाचा पुरावा जो तुम्हाला द्यायचा आहे तो 2024-25चा सुद्धा चालणार आहे, मागच्या वर्षीचा, आणि लेटेस्ट 2025-26चा सुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. आणि ITR रिटर्नचं विवरणपत्र म्हणजे आयकर विवरणपत्र सुद्धा अलाउड आहे. तर चेक करा. बाकी डिटेल्स आपण स्कीमचा व्हिडिओ नक्की बनवणार आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचं आहे की यात कुठलंही रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीसाठी असं वेगळं काही स्कीम नाही आहेत. जनरल पब्लिकसाठीच आहेत. सगळं कोणीही अप्लाय करू शकतं. फक्त प्रोफाईल रेडी करून ठेवा आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फक्त ॲप्लिकेशनसाठी पेंडिंग ठेवा. जे ॲप्लिकेशन फर्स्ट करणार आहे त्याला तो फ्लॅट अलॉट होणार आहे. तर या बेसिक अटी शर्ती किंवा डिटेल्स आहेत. प्रोफाईल क्रिएट करून ठेवा, एवढंच सांगेल, आणि अप्लाय करा. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.